कमळे, अगं तू म्हणतेस आपण दोघींनी मिळून कामं करायचं, मग आपला अभ्यास कसा होणार सांग बरं. निंगे, काहीतरी करायला पाहिजेच की नाही? दुसरा काय पर्याय आहे का आपल्याकडं? करू काय तर. आणि तसं बी मी ठरवलंय, इनामदारांचं सगळं पैसे परत द्यायचं. तसा मी शब्दच दिलाय नयनतारा मॅडमला. तो मी पाळणारच आहे. शिवाय आपल्या खर्चाला बी पैसे लागणार आहेत बघ. काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. तू एक काम कर, लायब्ररीत जाऊन बस. मी जरा दुकानात जाऊन येतो. जरा वेळ लायब्ररीत बसल्यानंतर अन्नपूर्णा आजीला भेटायला जायचं. अगं आपल्या वॉर्डन मॅडम म्हणल्या की अन्नपूर्णा आजींचा फोन आलता म्हणून. अगं पर असं अचानक कशाला बोलवलं? आता मला काय माहित, तिथं गेल्याशिवाय कळणार आहे होय. बरं, मी जातो लायब्ररीत, तू ये. कमळी, कमळी, प्लीज एकदा ऐकून घे माझं. हे बघ, काल जे झालं ते व्हायला नको होतं. आई खूप विनाकारण बोलली, तुला नको नको ते बोलली, आणि मला खरंच कळत नाही तिचा असा समज का झालाय तुझ्या बाबतीत. कमी, मी तिच्या वतीने तुला सॉरी म्हणतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि माझी ही चूक झाली की मी तुला आणि तिला अंधारात ठेवलं. पण मी खरंच काही मुद्दाम नाही केलं ग. तुम्ही खोटं बोललासा माझ्या संग. विश्वास तोडलाय तुम्ही माझा सर. खरं तुम्ही त्या दिवशी दिलेल्या 20,000चं वजन आता आयुष्यभर मनाला लागणार आहे माझ्या. मला वादविवाद नको, मी आधीच बोललो. मी तुमचं सगळं पैसे परत करणार यो शब्द आहे माझा. प्लीज माफ कर मला. सर प्लीज, तुम्ही नका सॉरी म्हणून. उलट मी माफी मागायला पाहिजे तुमची. काल रागाच्या भरात म्हणा, नाही तर वाईट वाटलं म्हणून म्हणा. मी लईच बोललो तुम्हाला. खरं तुम्ही जे काय केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं. त्या दिवशी जर आम्हाला फी भरता आली नसती तर आज आम्ही या कॉलेजमध्ये शिकत नसतो. मुळात या कॉलेजपर्यंत पोचलो ते तुमच्यामुळेच. हासपतूर लई मदत केली तुम्ही आमची. त्यामुळे तुम्ही नका सॉरी म्हणून मी माफी मागतो. खरं सर, यापुढं मी प्रयत्न करतो का तुमच्या मदतीची आणि उपकाराची गरज मला नाही लागणार. कमळी, कुठे लक्ष होतं तुझं? सॉरी. हा ना, थँक्यू. थँक्यू. मी आत्ता पण उपकार केले तसं वाटतंय का तुला? काळजीपोटी केलेली मदत उपकार नसतात. ते तर पार्वती, उकडीसाठी जेवढ्याच तेवढं घेतलं ना पाणी. हा, आणि तेल टाकलं का थोडंसं? छान. खोबऱ्यात काळं नाहीये ना काही. आणि वेलचीची पूड ताजी करून घाल जा. अरे कमळी, ये 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 ये. अहो, तुम्ही मला असं अचानक कसं काय बोलवलं? अगं दारातच उभी राहून बोलणार आहेस का? चल चल आत ये, बस तरी. आजी, काय काम काढलं काय? काय काम असेल तरच बोलवायचं का तुला? हो नाही आजी, तसं नाही. काम काही नाही. तुझी खूप आठवण आली म्हणून बोलवलं. काय ग, आठवण आली तर बोलवू शकत नाही मी तुला? अहो बोलवा की. तुम्ही कवा बियानं कुठं बी बोलू शकताय मला. एकदम हक्कानं मी येणारच. मग आहेच माझा तेवढा हक्क. तुला आज मी इथे मोदक खायला बोलवले. मोदक? आपल्याकडे आज छान मोदक करणार आहोत, ते सुद्धा उकडीचे. अगं आय आय आय, हे तर इशेच गोल झालं की.
मला तर मोदक लय आवडतात बघा, ते बी उकडीचं. म्हणजे खटक्यावर बोट जागेवर पलटी, नाद्यपात एकदम. खटका पलटी नाद्य काय म्हणजे हे काय सगळं? सॉरी अहो आजी, ते आमच्याकडे पद्धत आहे बघा गावाकडे असं बोलायची. ते मला मोदक लय आवडतात की नाही, आणि त्यात उकडीचं. ते ना आजी, खरं आज गणेश चतुर्थी बी नाही आणि संकष्टी बी नाही, मग मोदक काय विषय? काय झालं ना कमळी, परवापासून मला माझ्या मोठ्या नातीची आणि सुनेची खूप काळजी वाटत होती. का कुणास ठाऊक. शेवटी राजनला म्हटलं की बाबा देवळात जा आणि कौल लाव. तर आपल्या बाजूनी चांगला कौल मिळाला. मग माझ्या मनाला शांती लाभली. म्हणून म्हटलं देवाला छान नैवेद्य दाखवावा. म्हणून करणार आहे उकडीचे मोदक आणि 21 मोदकांचं नैवेद्य दाखवणार. अहो बेस्टच की एकदम. मग चला, मी तुम्हाला मदत करता. चालेल ना हो मी मदत केलेली? अगं हो चालेल की, का नाही चालणार? अहो मग चला की एकदम फास्टात करू. अगं हो फास्टात करूया, पण आता जरा थांब. काय सरबत वगैरे घेशील की नाही? हा, कोकम सरबत आवडतं ना? सुजाता ताई, कोकम सरबत आणा ना हिला. ये ग ये. सुजाता ताई, आता हे मी बघते, तुम्ही यांना औषधं आणि ज्यूस नेऊन दे. हो मॅडम. खूप दिवसांनी मी स्वतःच्या हाताने मोदक करणार आहे. अहो तुमच्या हाताला भारीच चव आहे, म्हणजे मोदक बी एकच नंबर होणार बघा. आता फक्त तुमच्या एवढं भारी मोदक मला जमते की नाही हे बघायला पाहिजे. न जमायला काय झालं, एवढी सुगरण आहेस तू, चांगलीच तयारीची. दिवाळीचा फराळ किती छान केला होता, मी खाल्लंय की तुझ्या हातचं. आणि मोदकाचं काय, थोडं इकडे तिकडे झालं तर मी आहे ना तुला शिकवायला. मग करू? घे की. अगं कॉलेजमध्ये डिबेट कॉम्पिटिशन झाली ना? अहो होय, आणि विषय एवढा भारी मिळालेला की नाही, विभक्त परिवार की एकत्र परिवार. तू एकत्र परिवाराच्या बाजूनीच बोलली असशील ना? होय, मग लय मज्जा आली बघा. छान, माझ्यापेक्षा छान झालाय तुझा मोदक. खरं? मग आज खास माणसानी बनवलेला खास नैवेद्य, म्हणजे देव पण अगदी प्रसन्न होणार. अहो 2 खास माणसांनी बनवले असं म्हणा, दोघींनी मिळून केले की नाही.